नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घरात लक्ष्मीचा वास राहण्यासाठी घरात या ठराविक भाज्या नक्की खा. त्यापैकी सर्वात पहिली भाजीचं नाव आहे रताळ्याची भाजी. यामध्ये आयरन खूपच जास्त असते. जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करतात तर यांनी एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरील दरिद्रता, गरिबी निघून जाईल. तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात श्री लक्ष्मीचा वासही मानले गेलेला आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहीत नसते. परंतु मित्रांनो, वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की ज्या व्यक्ती त्या आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला जर घरात बनवले तर तिच्यावरील गरिबी, दरिद्रता आपला वास सोडून देते. अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्यांशी लढण्यास सक्षम बनून जाते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन्स मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. होऊ शकले तर शुक्रवारच्या दिवशीच रताळ्याच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील असे मानले जाते की जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही. शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्र आणि आषाढ एकादशीच्या दिवशी फक्त खात असतो. दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगण्यात आहे ते ध्यान देऊन नक्की ऐका. भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते. यामध्ये प्रोटीन सत्वांचा आहार भरपूर असतो. आयुर्वेदाच्या जाणकारांचेही मान्य आहे की जर आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारचे रोगही एकदम बरे होऊन जातात. शरीराच्या किती प्रकारच्या पोटाच्या कमीला भरून काढते. ही भोपळ्याची भाजी वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 21च्या 3ऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होत आहे ते खूपच वेगाने होत जाते. कार्यान्वित होऊन धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही धंदा, व्यापार, दुकान चालवित असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी आणि लाईन लागते व तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात. तसेच तुमच्या घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगाने होत जाते. तर होऊ शकेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. हे वनस्पती शास्त्राच्या अनुसार खूप शुभ मानले गेलेले आहे. तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता सांगत आहे तर याचं खूप कमी लोक जाणत असतील. मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी. फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच या तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात. या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन्स व प्रोटीन भरपूर मात्रात असतात. या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भंडार मानले गेले आहे तर या डाळीत श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते. हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णूंचा व सूर्य देवतेचा मानला जातो. याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो. याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनाचे जे 9 ग्रह आहेत ते तुमचे नेहमीच साथ देते. सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्रीहरी विष्णूचा ज्या पण व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते. आकस्मिक
धन लाभ होतो. म्हणजेच एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्ही धंदा, व्यापार, नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक उन्नती पाहण्यास मिळेल. आणि मित्रांनो, येथे आपणास मी हे आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार श्री लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते, परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री हरी विष्णूच्या हातात असते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा. आता या चौथ्या भाजीविषयी तुम्हाला सांगण्यात जात आहे, तरीही याचा तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावा लागेल. तर ती आहे कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे, जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आणि त्याचे नुकसान करू इच्छितात तर ते त्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. जर कोणी असे करू इच्छेल तर उलट त्याचे नुकसान होईल. मात्र असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो. त्यांच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहे असे मानले जाते की कढीपत्त्याचे जे रूप असते त्यावर श्री महादेवांचा वास असतो. आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अर्थात साक्षात काळ ही तुमचे काहीच बिघडू शकत नाही. फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानात सिद्धही केले गेलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.